सकाळी पहाटे उठलेलो 3 वाजता, तर बघितलं तर पाऊस पडत होता. नंतर परत झोपलो तर जाग आली सरळ 7 वाजता. उठलो, जरा फ्रेश झालो आणि नंतर बाहेरची शूटिंग केली. आणि मग नंतर थोड्या वेळातच एवढा मोठा ट्रॅफिक लागले काय सांगू. 7:30 वाजता हा ट्रॅफिक लागलेला. नंतर ट्रॅफिक सुटेपर्यंत 8 वाजले. नंतर परत पाऊस सुरू झाला. नंतर मी परत झोपून गेलो आणि नंतर एका जागी बस थांबली आणि मग उठलो आणि मग आम्ही तिथे थांबलो चाय. तर हे होतं आमचं इथे हॉटेल. आम्ही इथे थांबलेलो. आता या एस टीच्या मागे जी व्हाईट कलरची बस होती ती होती आमची. आणि नंतर इथे सगळं बाहेर फिरत होतं, कारण बसमध्ये बसल्या खूप पाय दुखत होते. नंतर मी, मम्मी आणि देवेश्री आम्ही लोक चाय पित होतो आणि मस्तपैकी अशी शूटिंग करत होतो. चाय तर खूप मस्तच होता, मला तर खूप आवडला. मस्त कारण बस तर AC होती आणि थंडी वाजत होती आणि गरमागरम चाय तर बरंच वाटत होती. आणि देव पण मस्तपैकी हळूहळू पित होती. नंतर असंच पुढे जाऊन उभा होतो, गाड्यांचा वेग बघत होतो, किती छान वाटत होतं. नंतर आम्ही तिकडनं बाहेर पडलो आणि मग नंतर असंच फिरत होतो. असं आम्ही 5-10 मिनटं फिरलो आणि मग नंतर आम्ही गाडीत गेलो नंतर गाडी चालू राहिली. मग आम्ही शूटिंग केली. मग परत झोपलो आणि मग अर्धा तास म्हणजे घर येणार होतं म्हणून मग उठलो आणि मग सगळ्या बॅगा खाली घेतल्या आणि मग एकदाचं गाडीमधनं उतरलो. त्या गाडीवाल्याने आम्हाला एका मंदिराच्या इथे पाठवलं होतं आणि मला आत्या घ्यायला येणार होती घरून, कारण तिकडनं लांब होतं घर, म्हणून आत्या रिक्षा घेऊन येणार होती. म्हणून आत्या एकदा ती रिक्षा घेऊन आली आणि मग रिक्षात बसलो. थोड्या वेळातच आम्ही घरी पोचलो, जेवलो आणि मुंबईवरनं गावी TV पाठवलेला, म्हणून मी TVची ओपनिंग करत होतो. मग ओपनिंग करताना आत्या पण करायला मदत करायला आली. आम्ही TV ओपन केला आणि मग आम्ही TV चालू केला. तर TV मस्तपैकीच चालत होता. मग आम्ही थोडी गाणी लावली आणि ऐकत होतो. तितक्यात काहीतरी झालं ते केलं. नंतर ॲड वगैरे चालू होती, मग आम्ही गाणी ऐकत होतो. नंतर TV बाजूला ठेवून दिलेला. नंतर मी, आत्या, आजोबा आम्ही चालू सगळे मळ्यात आणि सोबतील आमच्यासोबत डॉगी पण होता. आत्ता आम्ही खाली आलो होतो आणि मळ्यामध्ये चिखल असल्यामुळे आम्ही तिकडे चप्पल काढले आणि मग पुढे निघालो. आत्ता आम्ही कोकोनट ट्रीकडे चाललो होतो, कारण आम्हाला नारळ पाहिजे होते. तुम्ही बघू शकता किती चिखल होता आणि त्या आमच्या 2 काव होत्या. आता हा एवढा चिखल होता म्हणून आम्ही चप्पल काढली होती. मग नंतर आम्ही नारळाच्या झाडा इथे पोचलो आणि मग नंतर नारळाच्या झाडावर आजोबा चढायला लागले. आणि हा आमचा वाळ. हे सगळे नारळ आजोबाने वरतून झाडावरून खाली टाकले होते. आणि मग नंतर मला काम भेटलं होतं, सगळे नारळ जाऊन एकत्र करायचे होते. हे सगळे नारळ इथे होते, तरी गेटवर जाऊन ठेवायचे होते, कारण आत्या खाली गुणी आणायला गेली होती वरती आणि मग ते सगळे एकत्र करायचे होते. मग आत्या फटाफट गुणीत भरणार होती आणि ते परत घरी नेणार होती, कारण उद्या दुसऱ्या दिवशी काहीतरी पूजा होती म्हणून सगळं चाललं होतं. नंतर एक नारळ घेऊन जाण्यापेक्षा आजोबांनी असं बनवून दिलं. मग एका टायमाला 4 नारळ उचलून घेऊन जात होतो. हे तर खूपच सोपं पडलं होतं काम. सगळे नारळ फटाफट इथे जाऊन ठेवत होतो मी. मग नंतर आत्या आली. सगळे नारळ आपण गोणीत भरले आम्ही आणि मग नंतर आम्ही वरती जायला निघालो. आत्ता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. परत बाय. कमेंटसुद्धा करा कसा आहे व्हिडिओ.